खास पोलीस भरतीसाठी आणि रेल्वे भरतीसाठी मी मित्रांनो प्रश्न काढलेले आहेत। तर सप्टेंबर 2023 ते आजपर्यंतचे प्रश्न आहेत हे, आणि इथून पुढच्या महिन्यांचे सुद्धा या PDF मध्ये मी ॲड करणार आहे। तर मित्रांनो बघा, डेमो PDF आहे, खास पोलीस भरती व रेल्वे पोलीस भरतीसाठी आहे 2024 करता। तर मित्रांनो 1000 प्लसपेक्षा तुम्हाला जास्त प्रश्न उपलब्ध करून दिलेले आहेत, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही। आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की मित्रांनो, मुंबई पोलीस 2023चा जो पेपर झाला त्यामध्ये मित्रांनो करंट अफेअरमध्ये मुलांचा बऱ्यापैकी स्कोर गेलेला आहे, त्यामुळे मित्रांनो बरीच विद्यार्थी 1-2 मार्कांना राहिलेले आहेत। तर मित्रांनो त्या लेवलचे प्रश्न मी सेट केलेले आहेत, खूप मेहनत घेतलेली आहे PDF बनवण्यासाठी। तर मित्रांनो तुम्ही या PDF मध्ये बघा, इथं क्लिक करून तुम्ही WhatsApp नंबरवर माझ्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। त्यानंतर टेलिग्राम चॅनलची लिंक मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि PDF मध्ये सुद्धा दिलेली आहे। तर मित्रांनो आपण थोडक्यात बघू प्रश्न कसे आहेत ते तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून आपण प्रश्नांची सुरुवात करू। आणि मित्रांनो तुम्हाला हे प्रश्न आवडल्यानंतर ही PDF तुम्ही नक्की घ्या, नक्की तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% करंट अफेअरच्या बाबतीत 100% आउट ऑफ स्कोर घेणार आहात। मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करू। बघा, भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो इथं बघा डॅश डॅश केलेला आहे, म्हणजे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, हे आहे बघा जया वर्मा सिंहा असं त्यांचं नाव आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, कोणत्या देशाची डॅनियले मॅगगाहे ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरलेली आहे? तर मित्रांनो ती कॅनडा या देशाची आहे। तर मित्रांनो इथं बघा तुम्ही डॅश डॅश केलेला आहे। तर मित्रांनो हे सगळं PDF मध्ये तुम्हाला भेटणार आहे। आणि मित्रांनो खूप महत्त्वाच्या अपडेट मी इन्क्लूड केलेले आहेत, पहिल्या चालू घडामोडी सुद्धा यात इन्क्लूड केलेले आहेत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर मित्रांनो PDFची जी लेवल आहे ती तुम्हाला कळून जाईल। तर मित्रांनो बघा, BCCIच्या माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्कने जिंकलेला आहे? तर मित्रांनो बघा 2023 साठी तर वायकॉम 18 असं त्या कंपनीचं नाव आहे, त्यांनी हा लिलाव जिंकलेला आहे। बघा BCCIच्या माध्यम हक्काचा लिलाव त्यांनी जिंकला। त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, BCCIची TV आणि डिजिटल माध्यम हक्क वायकॉम 18 या नेटवर्ककडे किती वर्ष असणार आहे? तर मित्रांनो किती वर्षासाठी हा लिलाव त्यांनी जिंकलेला आहे? तर मित्रांनो 5 वर्षासाठी हा लिलाव जिंकलेला आहे। त्यानंतर बघा, देशातील निवडक शहरी महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत किती हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे? तर मित्रांनो बघा 3000 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे। कशासाठी? तर बघा भारतमाला प्रकल्पाअंतर्गत। तर मित्रांनो बघा, देशातील नवीन प्रस्तावित पुणे बंगळूर हरित द्रुतगती महामार्गाची लांबी किती किलोमीटर असणार आहे? तर मित्रांनो बघा 745 किलोमीटर असणार आहे। तर मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपण बाकीच्या यूट्यूबरसारखा मित्रांनो छोटे सोपे प्रश्न आपण घेत नाही। तर बऱ्यापैकी मित्रांनो मुंबई पोलीस आणि महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जिल्ह्यांना येतील असे प्रश्न मित्रांनो 1000 प्लस प्रश्न आहेत। तर मित्रांनो आपल्या PDFच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही, याची गॅरंटी मित्रांनो मी घेतो। त्यानंतर बघा, महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर मित्रांनो बघा शैलेश टेंभुर्णीकर असं त्यांचं नाव आहे। त्यानंतर बघा, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर मित्रांनो बघा R माधवन असं त्यांचं नाव आहे। देशात एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? तर मित्रांनो बघा, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती नेमली? बघा, देशात एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात केंद्र सरकारने समिती नेमलेली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली। त्यानंतर बघा, भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षण्मुगरत्नम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर मित्रांनो सिंगापूरचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते भारतीय वंशाचे आहेत। तर हा बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांना मागे टाकून भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू ठरलेला आहे। तर मित्रांनो D गुगेश असं त्यांचं नाव आहे। तर बघा, केंद्र सरकारतर्फे देशात कोणता महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो बघा, सप्टेंबर हा महिना केंद्र सरकारतर्फे पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येतो। त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, देशातील लष्कराच्या त्रिशूळ विभागाची माहिती देणारे त्रिशूळ युद्ध संग्रहालय कोठे होणार आहे? तर मित्रांनो लेह या ठिकाणी होणार आहे, आणि त्याचं जे उद्घाटन आहे ते मित्रांनो आपले देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। त्यानंतर बघा, कोणत्या राज्याच्या सरकारच्या पुढाकाराने लेह येथे भारतीय लष्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभारण्यात येत आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीसच्या अनुषंगाने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हे जे त्रिशूळ युद्ध संग्रहालय आहे ते मित्रांनो महाराष्ट्र सरकारनं उभा केलेला आहे। त्यानंतर बघा, कोणाच्या हस्ते त्या त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचं भूमिपूजन झालं? लेह या ठिकाणी। तर मित्रांनो बघा, देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव असणार आहे। त्यानंतर बघा, नॉर्थ ईस्ट इंडिया अ पॉलिटिकल हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे। तर मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी समजल्या असतील। त्यानंतर बघा, भारताच्या सूर्य मोहिमेचा एकूण खर्च किती असणार आहे? तर मित्रांनो बघा 378 कोटी, म्हणजेच आदित्य L1। तर मित्रांनो बघा, इस्रोच्या सूर्याचा अभ्यास करण्याच्या आदित्य L1 या मोहिमेचा कालावधी किती वर्षाचा असणार आहे? तर मित्रांनो 5 वर्षाचा असणार आहे। तर मित्रांनो बघा, आता आदित्य L1 ज्या अग्निबाणाने पाठवलं, तर मित्रांनो त्या अग्निबाणाचं नाव सुद्धा तुम्हाला मी इथं दिलेलं आहे। तर बघा PSLV C57 असं त्या अग्निबाणाचं नाव असणार आहे। त्यानंतर हा पण प्रश्न बघा, इस्रोकडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या आदित्य L1 यानाचे ... येथील स्थानकावरून प्रक्षेपण झालेलं आहे। तर मित्रांनो बघा श्रीहरिकोटा असं त्याचं उत्तर आहे। तर मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न मी यामध्ये ॲड केलेले आहेत। तर बघा, मिस अर्थ इंडिया 2023चा किताब कोणी पटकवला? तर मित्रांनो बघा प्रियंस सेन असं आहे, त्या राजस्थानच्या आहेत, हे पण तुम्हाला तिथं दिलेलं आहे। तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, खूप सारे प्रश्न आहेत। तर
मित्रांनो तुम्हाला आपली PDF आवडली असेल, आपले प्रश्न जर आवडले असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही PDF मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर नक्की घ्या मित्रांनो, नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्यानंतर आणखी एक जाता शेवटचा प्रश्न बघून जाऊ. डॉट डॉट हे गाव महाराष्ट्रातील फळांचे गाव म्हणून घोषित केलेले आहे. तर मित्रांनो बघा धुमाळवाडी. तर मित्रांनो कुठं आहे? हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. देशातील पहिले UPI आधारित ATM कुठे सुरू झाले? तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी झालेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले आहेत पोलीस भरतीच्या अनुषंगाने. तर मित्रांनो याचा फायदा नक्की घ्या आणि मित्रांनो ही PDF मिळवण्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि मला WhatsAppला मेसेज करा. तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.